गुड मॉर्निंग मित्रांनो आणि वेलकम टू द डे 3 ऑफ द व्लॉग, कोकण व्लॉग. म्हणजे आता आज तर काही कोकणला नाही जाते आपण, आज कोकण सोडतो आहे आणि आज आपण जाणार आहोत कोल्हापूरच्या अंबाबाईला. थांबा एक मिनटं, आता मी आता इथं आलो गार्डनवर. दव बघा किती आले बघा. ए फडकान ना काहीतरी गाडी पुसायला. आता व्हायला लक्षात आलं आपल्याकडे ऑलरेडी एक फडकं आहे. चावी पडली तर खाली. कोल्ड स्टार्ट करते जरा इसको भी. न्यूट्रल. हाँ झाली. चलो ये मस्त एकदम एकच नंबर. आपण रेडी झालो आहे आणि मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवतो कसं आहे. थांबा. ये देखो मेरा आउटफिट. ये ट्राउजर, ये जॉगर्स आणि जॅकेट दाखवते, टी शर्ट आहे. चला आता निघूयात. तिकडे गेल्यावर डायरेक्ट मेसेज करतो किंवा ब्लॉग बनवतो तिकडे गेल्यावर. नेक्स्ट स्टॉप कोल्हापूर. नुसतं धुकं आहे सगळीकडं. धुकं झालं नुसतं एकदम. म्हणजे काहीच दिसत नाही डायरेक्ट समोरचं. गाड्या पण असल्या डेंजर दिसतात आहेत. लाइटिंग बिटिंग लावली एकदम क्वालिटीमध्ये. आमचा विचार चाललेला जरा हे बघा, कुठून गाडी येते काहीच कळत नाही. अरे बाळा गप, आम्ही तुझेच मित्र आहे. अगा टू एक्सलाच घ्या. 2Xलाच घेतलं ना. मित्रांनो आम्ही आता थोडं नाश्त्यासाठी थांबलो होतो. चहा, वडापाव आणि बिस्किट. येताना वातावरण एवढं भारी होतं ना वातावरण की माझ्या डोळ्यांवर लिटरली ना हे असे दव पडलेले तयार. एवढं थंड खूप धुकं होतं तिथं. आता नाश्ता करूयात थोडं. अजून कोल्हापूर बरंच लांब आहे तसं म्हणायला. चला. एवढं बघावं तेवढं सगळं जेसीबी खोकला त्याच्यानंतर आम्हाला एक आमचा मित्र पण भेटला होता. म्हणजे मला माझा मित्र भेटला होता. तो कॉलेजमध्ये होता माझा 11वी-12वीला. आमचे भारी पसंत. असा किस्सा घडला. बसमध्ये काका नाही का, आणि या साईडला थोडा सीन बघा. काय सीन आहे ते का नाही माहीत नाही, पण सीन बघा.
तर मित्रांनो आम्ही आता इथं ऑलमोस्ट म्हणजे 80-90 किलोमीटरचा टप्पा ओलांडून इथं पेट्रोल भरायचं होतं सुजितला म्हणून थांबलेलो. आणि पूर्ण रस्त्यामध्ये म्हणजे थोडी अशी धूळ वगैरे जास्त आहे कारण रस्त्याचं काम चालू आहे. आणि काही काही ठिकाणी म्हणजे आता जेवढा रस्ता भारी रत्नागिरीला नव्हता ना तेवढा इकडचा रस्ता एवढा भारी आहे ना की म्हणजे क्लास आहे क्लास. म्हणजे एकदम डोंगरातून डायरेक्ट असं डोंगरामधून रस्ते जात होते डायरेक्ट. आता बघू. आणि जाताना असं होते की जेवढं पण लोकांसोबत आम्ही जातो आहे ना म्हणजे जाता बरेच लोक आमच्याकडे बघतात की बाबा हे म्हणजे काय आता लाईक वेगळंच दिसतं ना टू व्हीलरवर चाललेत म्हणून. चला इथे एक काका होते त्यांनी चौकशी पण केली कुठून आलेत काय आलेत किती ॲव्हरेज देते गाडी काय देते. म्हणजे आता मला तरी माझ्या गाडीने तरी म्हणजे माझ्या गाडीला 50चा ॲव्हरेज यावं नाही म्हणजे असं नॉर्मली. बट तिने आता ऑलमोस्ट एक 45 म्हणजे एक 4-5 किलोमीटरचा फरक पडलेलाच आहे कारण टेरेन वरती खाली होतं थोडंसं. सो ॲव्हरेजला पण फरक पडतो कारण गेअर शिफ्टिंग कंटिन्यू राहते. बाकी मग काय बाकी ऑल गुड आहे. आता आज तिकडं एक अर्थ म्हणजे त्याचं मला माहीत नाही पतू म्हणून नाव आहे मित्र सुजितचाच मित्र आहे कोल्हापूरमध्ये. सो तिकडं आपल्याला स्टे करायचं आहे आज म्हणजे मंदिरात जाऊन यायचं आहे मंदिरातून मग तिकडं त्याच्याकडे स्टे करायचं आहे. गाईज आम्हाला वेलकम करायला कोण आलं इथं? नाव काय त्याचं? निकी. तिला काय करू काय नको असं झालं. मांडीवरती जाऊन बसले त्याला दाखव तुझ्या मांडीवरती येऊन बसलेले नाही कधी. गाईज हा आपला पतू भाऊ मांडीवरती असं ते येऊन बसलेले लाड देते पण असे कपडे वगैरे ओढत होते ते व्हिडिओ बघ एक स्टोरी ठेवलं काय आठवत नाही ते. तर आम्हाला थोडं जरा आंघोळ वगैरे करून सगळेच फ्रेश झालेले आहेत. भाऊ पण फ्रेश झाले फ्रेश झाले आंघोळ विंघोळ करून. आता पतू भाई आम्हाला कुठेतरी घेऊन चाललंय फिरायला. सर कुठं ते खाली पडते बरं का खाली पडते ते नाण्यामध्ये ठेवलं. चला माझ्या समोर कशाला ह्याचं प्रोडक्ट मला देतोय. हे मेरा प्रोडक्ट आहे. सो मित्रांनो आम्ही कॉन्टेंट शूट करायचं म्हणून साईटवर चाललो होतो आणि साईटवर नाही पॉईंटवर चाललो होतो. अर्ध्या निम्म्या रस्त्यात गेलो तिथे गेल्यावर आठवलं की ज्याचं प्रमोशन आहे तो प्रोडक्टच नाही घेतला. परत आलो इकडं हा मोबाईल घेऊन आला आत्ता खाली त्याचा आणि तो परत वरती गेला आहे का तर ते परत जे मेन प्रॉडक्ट होतं तेच विसरला. म्हणजे डबल चक्कर. ह्याचं इथं हे बघा कसलं भारी आहे स्टिकर. याचं स्टिकर बघा कसलं भारी आहे. सुसू हे सुरू सुरू आणि सुसू. आपल्याला कोणाचं प्रमोशन नाही करायचं आपल्या ब्लॉगमध्ये त्याच्यामुळे प्रोडक्टला पण लपवतो फुकट प्रमोशन होईल नाही तर त्यांचं. माझे अख्खे 200. चला मित्रांनो हे पतू शेटचे गाड आहेत आणि ही यांची भाऊची मशीन आहे. भाऊ आता बेबीला बाहेर काढतायत. मित्रांनो इथे हे वाळू धुतात ते आपण आता तेच बघायला चाललंय की वाळू कशा धुतात. चला काय इकडून चालावं लागेल कारण लय धूळ आहे इकडं. मित्रांनो मी जेव्हा लहान होतो ना त्या टायमिंगला मला लय शौक होता म्हणजे असं डंपर विंपर नाही का. म्हणजे आता लाईक आपण छोटे पोरं काय करतात खेळणी घेताना कसं कार वगैरे घ्यायची. मी त्या टायमिंगला आहे ना डंपर वगैरे घ्यायचं असं नाही घ्यायचं. बघा आता इथे हे चालू आहे काम ह्यांचं. झूम करतो जरा. वाळू धुवायचं काम चालू आहे इथं. कसे धुतात बघू आपण पुढं जाऊन जरा. इकडून पाणी घेते का काय करते? पाणी आम्ही कुठं वाचलोय JCB मध्ये. कोल्हापूरला येऊन पण JCB सुटला नाही आमचा. नाद केला पण वाया नाही गेला. आमचं चाललंय तिकडे जाऊन स्टंट वगैरे मारायचे थोडे. विली मारणार आहे आम्ही आता. कंडिशन खराब झाल्या काय ना सांगतो. झाला तो खाली पडायला सावध राहा. तिरपा होते तिरपा. ए जमीन के ऊपर आज मी ऊपर आसमान नीचे. कांड फाटलं रे बाबा. किती वरती आलोय आम्ही आता डायरेक्ट. थांबा थांबा या हलल तिकडं इकडे
नाही आलं कुठं आलोय बरं आम्ही बघा तिकडं कुठं आहे खाली आणि आम्ही कुठं आलोय वर पार एकदम अभी तो पार्टी सुरू आहे लग कैसा रहा है बता गांड फट रही आहे त्यांना सगळ्यांना गांड फटे तो फटे नवा बिना गटे बघा किती हाईटला आलोय म्हणजे आम्ही ऑलमोस्ट याच्यापेक्षा अजून वरती जाते मशीन होय काय त्याच्या जेसीबी मध्ये पद्धतीचं थोडंसं हायड्रोलिक ऑइल कमी जरा पाय असे हे होतात वरती गेले आपण ह्याची सगळ्याची फाटं राहतात ह्याची नाही बरी ह्याची नाही ह्याची तर रक्की येते. माझी नाही बा एवढी मला सवय आहे. मी तुम्हाला पण माहिती मी ते केलेलं आहे म्हणून असं चिल वाटते मला काय वाटत नाही मला मी रोजचं काम वाटायला लागले मला माझी का फाटून हातात आले माहितीये का जर मशीन पलटी झालं पप्पा यांची ना माझी मारणार आहे, माझी. बरोबर आहे त्याचं मशीन आहे ना पप्पाला ओरडते एक्सपिरियन्स ऑपरेटर घ्यायचं खाली घ्यायचं शूट करायचं परत तुम्हाला आम्ही अरे एक काम कर ऐक खाली घे रिवर्स करूया व्हिडिओलाच खाली घे रिवर्स करता येईल म्हणजे वर दिसतं नाही, रात्र नाही, दिसत तसं नाही करू. थांब मग. गाईज एक मिनिट मला वाटलं उठायचं गायचे किती क्यूट आहे बघा इकडे 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 गेली पण मी तिचं नावच विसरतो मिकी ना चल इकडे आम्ही आणलं होतं एक घरी मी जाते कॉलेजला मी दिवसभर काम होत ते हाल व्हायला लागले आणि देऊन टाकली घरी. तिच्या आम्हाला आता काढायची याच्यासोबत फोटो मॉडेल आहे ते मॉडेल आज के दिन की हो अरे वा अरे हे टेरेस सारखंच केले नाही का डायरेक्टली टेरेस नाही टेरेस आहे नाही पण ते टेरेस सारखंच वाटते बघ ना एकदम गाईस सनलाईट पण एकदम मस्त येते तोंडावर तर मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजले तर गाईज आता आम्हाला पतू लीड करणार आहे आमची राईड मी काय केले मी काय नाही लोकप्रिय हेअर अँड ब्युटी ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट ते होय. KGF चा मला फोटो वाटलं मला नाही तू पण आहे हेअर 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 ट्रान्सप्लांटची मला काय गरज मला ऑलरेडी असं कर ना असं कर ना बेटे लाडले ते हेअरलाईन आहे माझी ती हेअरलाईन टाकला नाही मी. आहे टाकला नाहीये मी टाकला जाते पण माझे इथले तू आहे, उडाले केस तू आहे. इथले उडाले जरा जरा केस चालायचं आता कॅच चलो गाईज ही कोल्हापूर महानगरपालिका आहे वातावरण तसं लय भारी आहे रे कोल्हापूर मधलं चिल्ल एकदम हे कोणतं मंदिर आहे पुढचं समोरचं महालक्ष्मीच्या मंदिराजवळ हे कुठलं आहे महालक्ष्मीचं तर गाईज आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये त्याच्या दुकानात काय तर घेऊया काय घ्यायचं इथून का काय घेतलं तू एंट्री नाही चप्पल ठेवे हो आपली शूज ठेवे आपल्याला पहिला आता इथं शूज वगैरे गजरा वगैरे काय घ्यायचं गजरा वगैरे फ्री मध्ये आहे माझ्याकडे हा अख्खा बाजार आहे इकडं पूर्ण मला बोललो गजरा वगैरे काय घ्यायचं असेल तर घे. पैसे द्यायला बाहेर एक रसूज येता करून ठेवे इथं आहे का जागा एवढं साड्या वगैरे आहे तिकडे ह्या साईडला घ्यायचं कुठे ठेवायचं आहे कसं मला तेच माहित नाही घेतलं काय घ्यायचं काय काय साडी घ्यायची असते उद्याचा दिवस जाऊ द्या परवापासून गाईज थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे आतमध्ये कारण जायला खूप गर्दी आहे तर आम्ही बाहेरून दर्शन घ्यायचं असं ठरलं कारण पत्तूजी आम्हाला म्हणलेत की इथं दर्शन घ्यायचं म्हटलं लाईनमध्ये कारण भरपूर मोठी लाईन आहे मंदिराची सिनेमॅटिक घेऊ भावा घेऊ ना तर सीन असा आहे कारण एवढी गर्दी आहे तर पत्तूजी म्हणतो की आपल्याला दर्शन घ्यायला ऑलमोस्ट 3-4 तास लागतील त्याच्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलेलं आहे सो बघूया चला चालतं मला हे 3 बॉटल ना
केसांवर गेलं ओके भरलंच तू पूर्ण हां चालेल चालेल. काय सोन्याचे मित्रांनो हे जे तुम्हाला एवढं दिसतंय ना हे अख्खी दुकानं आहेत ना कोल्हापुरी म्हणजे पतूच्या सांगण्याप्रमाणे इथं सगळ्या कोल्हापुरीचे चपला भेटतात दिसतात तुम्हाला कोल्हापुरी चपला ओरिजिनल कोल्हापुरी भेटतात ना रे इथं एकदम म्हणजे एक एक जण असते डुप्लिकेट प्रोव्हाइड करतात हां अशी ठराविक आहे जी ओरिजिनल आणि ओरिजिनलची प्राईस किती रेंजपर्यंत असते म्हणजे साधारण 3,000 ओरिजिनल चप्पल 3-4 हजार रुपयाला 3,000 स्टार्टिंग हां हां मित्रांनो आम्ही आत्ता आलो आहे करमाळा रंकाळा किल्ल्याजवळ रंकाळा लेकचा जवळ म्हणजे हा जो पॉईंट आहे हा याला रंकाळा पॉईंट म्हणतात. आता हे सगळेजण आलेले आहेत म्हणजे इन शॉर्ट कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह सारखंच दिसतंय सगळं म्हणजे पूर्ण मरीन ड्राईव्ह आहे. इकडे या साईडला लेक आहे भरपूर मोठा लेक आहे. लायटिंग पण कसली भारी दिसतं थांबा एक मिनिट मी कॅमेरा पुसतो नाही धुतात आहेत ते पाहुण्याचं. इकडे या साईडला भरपूर लाईट आहे. आपण ह्याला गेलो आठवलं वडाला लेकला सेम तसंच होतं तसं नाही पण टाईपमध्ये होतं लाईटिंग वगैरे सगळं. मित्रांनो लाईटिंग वगैरे असली भारी आहे ना इथं म्हणजे बघा की ते म्हणजे आपलं हे जे मंदिर होतं सुवर्ण मंदिर आहे ना सुवर्ण मंदिरला जसं आहे ना कॉर्नरला कसं लेक आहे पूर्ण तशा टाईपमधलेच आहे असं डायरेक्ट लेक दिसते पूर्ण एकदम मोठं. काय असतात